आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की कोणतं असं रोप आहे जे आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये लावलं पाहिजे। बघा, काही जी झाडं आहेत, रोपं आहेत, ती एवढी सकारात्मक असतात की त्यांचा फक्त आपण त्यांना स्पर्श केल्याने देखील आपल्याला खूप सारे लाभ होतात। आणि बघा, जर अशी रोपं आपण आपल्या घरामध्ये जर लावली तर त्याचे अनेक शुभ फळं आपल्याला प्राप्त होत असतात। तर आज मी तुम्हाला असंच एक रोप सांगणार आहे जे आपण नक्कीच घरामध्ये आपण लावू शकता। यामुळे आपल्या अनेक आर्थिक समस्या दूर होतात, पैशाच्या अडचणी दूर होतात, कर्ज असेल तर ते देखील दूर होण्याचे मार्ग तुम्हाला सापडतात। त्यामुळे बघा, नक्कीच तुम्ही असं हे रोप तुमच्या घरामध्ये लावलं पाहिजे। हे जर रोप आपण घरामध्ये आपल्या लावलं तर अनेक सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवाहित होतात। ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतात आणि ज्या नकारात्मक ऊर्जांमुळे आपली आर्थिक प्रगती थांबलेली असते, तर बघा, या रोपामुळे ज्या काही आपल्या अर्थार्जनाच्या मार्गामध्ये अडचणी असतात त्या नक्कीच दूर होतात। आणि आपण जे म्हणतो ना की पैशाला पैसा जोडला जाणे किंवा विनाकारण पैसा खर्च होतोय घरातला, किंवा लक्ष्मी येतेय, पैसा येतोय घरामध्ये पण तो टिकत नाही, तो या ना त्या कारणाने बाहेर जातो, तर हे रोप आपण घरामध्ये लावल्यामुळे आपला पैसा टिकून देखील राहतो। म्हणजेच काय, तर लक्ष्मी स्थिर राहते। त्यामुळे बघा, आपल्या पैशाचं नुकसान होऊ नये किंवा एखाद्याला उसने दिलेले पैसे असतात तर ते पुन्हा आपल्याला मिळत नाही आहेत, तर अशासाठी पण तुम्ही हे रोप लावू शकता। म्हणजेच काय, तर आर्थिक समस्या जेवढ्या काही असतील, कर्ज असेल किंवा आपले व्यवसाय उद्योग आहे तो व्यवस्थित चालत नाही आहे किंवा अर्थार्जन व्यवस्थित होत नाही आहे, तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। हे रोप जे आहे तुम्ही घरामध्ये लावू शकता। हे रोप लावल्यानंतर अनेक प्रकारच्या पैशाच्या अडचणी तुमच्या नक्कीच सुटणार आहेत। तर ते कोणतं रोप आहे मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच जणांना मनी प्लांट किंवा मग बांबू ट्री हे माहीत असतं की हे घरामध्ये ठेवल्याने नक्कीच आपल्याला त्याचा शुभ लाभ मिळतो, पण या व्यतिरिक्त पण काही रोपं आहेत जी अत्यंत सकारात्मक असतात आणि ती पण तुम्ही घरामध्ये नक्की ठेवण्याचा प्रयत्न करायचा। तर पहिलं जे रोप आहे तर ते म्हणजे हळदीचं रोप। बघा, हळद जे आहे ते गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते आणि भगवान विष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे। त्यामुळे बघा, ही जी हळद आहे त्या हळदीचं रोप तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये लावा। एखादी कुंडी असेल त्यामध्ये तुम्ही लावू शकता। जी ओली हळद असते, म्हणजे ओली हळद मिळते, तर ती घेऊन तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये त्याचं रोप जे आहे ते लावू शकता। किंवा मग नर्सरीमधून जरी तुम्ही एखादं हळदीचं रोप आणलं तरीही चालेल, काही हरकत नाही, कुठून पण आणा चालेल, विकत आणलं तरी चालेल, पण अवश्य तुमच्या घरामध्ये असं हे हळदीचं रोप तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा। अत्यंत सकारात्मकतेने भरलेलं असं हे रोप असतं। जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये असं हळदीचं रोप लावता तेव्हा घरातल्या अनेक ज्या वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या दूर होतात। जे काही अलक्ष्मी आहे ती या झाडाच्या सकारात्मक प्रभावाने दूर होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती खेचली जाते। आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हळद जी आहे तर ती बृहस्पती ग्रहाचं म्हणजेच गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते। त्यामुळे जेवढ्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सगळ्या दूर होतात। त्यामुळे बघा, अवश्य असं हळदीचं रोप तुम्ही घरामध्ये नक्कीच लावा। आणि सगळ्यांना माहीत आहे, हळद जी असते तर ती अत्यंत गुणकारी असते। आयुर्वेदामध्ये हळदीला खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे बघा, अशी ही हळद जी आहे किंवा हळदीचं रोप आहे ते नक्कीच तुम्ही घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर जेव्हा आपण हळदीचं रोप आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा अनेक शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडून येतात। त्याचबरोबर जे काही अडकलेली रखडलेली कामं आहे, सतत एखाद्या कामामध्ये अडथळे विघ्न येत असतील तर ते देखील अशा या हळदीच्या रोपामुळे दूर होतात। घरामध्ये कोणाचं लग्न ठरत नाही आहे किंवा संतती प्राप्ती होत नाही आहे किंवा सतत काही ना काहीतरी अडथळे विघ्न येत आहेत, तर नक्कीच तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये हे हळदीचं रोप लावण्याचा प्रयत्न करा। बघा, यामुळे अनेक शुभ फळं आपल्याला प्राप्त होतात। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शुभ कार्यामध्ये नेहमी हळदीचा वापर पहिल्यांदा केला जातो।
त्यामुळे आपल्याला असं हे हळदीचं रोप नक्कीच घरात लावायचं आहे. आता हे हळदीचं रोप घरामध्ये ठेवण्याची योग्य जागा कोणती? तर घराचा जो आग्नेय कोपरा आहे, म्हणजेच पूर्व आणि दक्षिण भिंतीच्या मधला कोपरा जो आहे किंवा मधली जी दिशा आहे म्हणजेच आग्नेय दिशा, तिथे तुम्ही हे हळदीचे रोप लावू शकता किंवा पूर्व दिशेला लावू शकता. आणि तिसरी दिशा आहे म्हणजे उत्तर दिशा. या 3 दिशांपैकी तुम्ही कुठल्याही जागी घरामध्ये हे रोप जे आहे ते लावू शकता. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी बरकत राहते आणि पैशाची आवक वाढते. लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे हे हळदीचे जे रोप आहे ते घरामध्ये या ठिकाणी लावू शकता, ज्या दिशा मी सांगितलेल्या आहेत तिथे. आता बघा, हे हळदीचं रोप तर महत्त्वाचं आहे. याशिवाय मी तुम्हाला दुसरं एक रोप सांगते, तर ते म्हणजे गोकर्णीच्या फुलांचं जे रोप असतं ते तुम्ही अवश्य घरामध्ये लावा. जे जांभळं आणि पांढरं असं गोकर्णीचं फूल असतं, तर ते तुम्ही लावू शकता. जर तुम्ही गोकर्णीचं जे फूल आहे किंवा गोकर्णीचं झाड आहे ते घरामध्ये लावल्याने त्याचे अनेक शुभ फळं आपल्याला मिळतात. ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या आपल्या दूर होतात. कर्ज असेल तर ते दूर होतं आणि जे काही अडकलेले पैसे असतात ते देखील आपल्याला मिळतात. त्यामुळे गोकर्णीचं झाड लावणे किंवा रोप लावणे हे देखील अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. जर तुम्ही गोकर्णीच्या फुलाची जी निळी फुलं असतात ती फुलं जर दर शनिवारी शनिदेवांना अर्पण केली तर आपल्यावरील कर्ज हे नक्कीच दूर होतं. त्याचबरोबर महादेवांना देखील गोकर्णीचं जे फूल आहे ते अत्यंत प्रिय आहे. गोकर्णीचं फूल हे गायीच्या कानाच्या आकाराप्रमाणे असतं, त्यामुळे त्याला गोकर्ण असं नाव मिळालेलं आहे. त्यामुळे बघा, तुम्ही गोकर्णीचं जे रोप आहे ते देखील तुमच्या घरामध्ये लावू शकता. तर अशा प्रकारे आपली आर्थिक भरभराट व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, माता लक्ष्मीने अखंड वास करावा आणि आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते सुख समृद्धीने आनंदाने भरून जावे, यासाठी ही जी 2 रोपं आहेत ती तुम्ही अवश्य घरामध्ये लावा. पहिलं सांगितलेलं आहे मी हळदीचं रोप आणि दुसरं आहे गोकर्णीचं रोप. यामुळे नक्कीच तुम्हाला शुभ लाभ मिळतील. एखादा शुभ दिन बघून तुम्ही अशा प्रकारे ही जी रोपे आहेत ती लावू शकता. यामुळे असंख्य लाभ तुम्हाला होणार आहेत. शुभ लाभ यामुळे होतात. घरातील वातावरण आनंदाने भरून जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर फेकली जाते आणि सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरभराट, आनंद, सुख, समृद्धी नांदते. त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ही रोपं जी आहेत ती लावू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही उपयुक्त माहिती समजेल.